साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. असं आहे, अहिंसक आंदोलन जे काय असेल, सत्याग्रह असेल, अन्नत्याग असेल, हे करण्याचा अधिकार काही आपण नाकारू शकत नाही. पण त्यातून जे आहे कुठे उद्रेक निर्माण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि प्रश्न जे आहेत हे बसून सोडवावे लागतात. आणि ज्याने प्रश्न सोडवले जातात त्याला प्रथा, परंपरा आणि त्याहीपेक्षा कायदा काय आहे, या कोर्टाचे नियम काय आहे, काय दिलं आहे, काय मागणी आहे, याचा विचार करूनच पुढे जाता येईल ना. काय एकदम असं अटीतटीवर येऊन काय चालणार नाही. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये कोणाला कुठे बसायचं उपोषणाला आपण काय सांगणार. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बसत आहेत लोक आणि मला फोन करतात, आम्ही बसतो. आता मी काय सांगू त्यांना. तसं आता त्याने सुरू केलं तर यांनी सुरू केलं. आता एवढंच आहे की जे काय करायचं ते शांततेने करा. काय कायदा सुव्यवस्था शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या, लोकांना त्रास होणार नाही याची काळजी. बाकी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हे जे आहेत अहिंसक आंदोलन करायची परवानगी आहे साहेब. ठीक आहे ना. आता त्याच्यावर मी काय बोलणार. त्यांनी आदेश केले आहेत, आवाहन केलं हे बंद करा, ते बंद करा. आता हे सांगतील हे बंद करा. धनगर समाजांचा सुद्धा फार अटीतटीवर आलं आहे पंढरपूरमध्ये, ते आणखीन रस्त्यावर येतील. काय त्याला काय आपण काय बोलतो. लोकशाही आहे. आता लोकांनी ते बंद पाळायचा की नाही पाळायचा ते आता लोक ठरवतील. त्यांनी केल्यानंतर मग दुसरे लोक करतात का ते पण बघावं लागेल. परंतु मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी, एक तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण आपण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणानुसार आता कामगार भरती असेल, शिक्षणामध्ये असेल, ते आरक्षण लागू झालेलं आहे. त्याचा फायदा समाजाचे लोक घेत आहेत. त्यात आम्हालासुद्धा आनंद आहे किंवा ठीक आहे, त्यांनासुद्धा मिळालेलं आहे. पण आता जर रोज तुम्ही नवीन काहीतरी काढाल तर समोरचे लोकसुद्धा गप्प बसत नाहीत ना सर.